तसं पाहायला गेलं तर मी काही कीर्तनकार नाही, सगळ्याला माहिती आहे. चुकलं हुकलं आपल्याला गुरु म्हणून द्यायचं, बरोबर पूर्ण. तसं पाहायला गेलं तर ना पात्रता ना योग्यता माझी. मी मूळचा गायक असून आमचे सगळे मित्र जटिंगचा मोबाईल आहे का? जटिंगचा कुठे कर कीर्तन कसं करतो, जसं जमत तसं कर. येत नाही म्हणलं तर कर. काय मला फोन होतं करायचे. आता काय होते बघू म्हणजे तर उभारली आता कळते काय. अगोदर आपण रानात गप्पा मारल्यासारखं गप्पा मारायचं सोपं मार. आपण रानात गप्पा मारल्या लय बऱ्या, पण ज्या ठिकाणी ज्या वेळेस आपल्यावर वेळ येते की बाबा आपण नारदाच्या गादीवर उभारून काहीतरी समाजाला उपदेश करायचा, समाजाला उपदेश करणं हा काही साधा खेळ नाही. हॅलो शांत बसा थोडं. मी आधीच कीर्तनकार नाही आणि त्याच्यात तुम्ही असं हॅलो. गप्पा मारल्यास माझं फोन करू नको, मी रेकॉर्ड करायला जरा पूर्ण कीर्तन रेकॉर्ड करायचे. राहू द्या राहू द्या राहू द्या. नाही आता ऐकायला तुम्ही जर असं गप्पा मारलो तर माझं पाठवतो बोललेलं मोबाईलवर, जे पाठ सगळं केलेलं कीर्तन आहे मला ते सगळी ऐकायचं. राहील. त्याच्यामुळं कोणच बोलू नका. आमचे परम मित्र हरिभक्तीपरायण माऊली महाराज होसुरकर, त्यांचा इतका आग्रह होता की मला म्हणले तू कर कीर्तन, काय होते बघू. आता तसं बघायला गेलं तर गुरुजी काय होईल इथं ते स्वतः इथं उतरल्यानंतर समजते. तसेच आपल्या या दिंडी मालक, आमचे सर्वांचे आधारस्तंभ गुरुवर्य गोपाळ गुरुजी हुसूरकर, गुरुजींनी मला कीर्तनाची संधी दिली. तसं पाहायला गेलं तर कुणीही नवीन माणूस आला तर आमच्या गुरुजीला कोण गुरुजी म्हणत नाही. कुठला अण्णा आहे की का करला आहे की कसा दिसला आहे की हे आमच्या गुरुजीच्या दिसण्यावर जाते. पण गुरुजी ही काय चीज आहे हे फक्त गुरुजीच्या विद्यार्थ्यांना विचारा. आतापर्यंत गुरुजीचं तसं पाहायला गेलं तर गुरुजीचं पूर्ण आयुष्य गुरुजी परमार्थामध्ये गेले तुमचं, बरोबर. आणि प्रत्येकाला आता कुठेही जावा निलंगा तालुक्यामध्ये कुठेही जरी गेलं कुणाकडे सत्याचं नियोजन म्हणजे गोपाळ गुरुजी. तसा आमचा गुरुजीवर इतका भाव आणि गुरुजीचा एवढा आग्रह करे तू का होते बघू झालेच बघू की त्या बायला म्हणणार. कसं आहे जुने माणसं आहेत, साधा भोळा स्वभाव आहे. आपण सगळ्यांनी गुरुजीला सहकार्य करावं लागते. महाराज उभं यायचं, गुरुजीनं आपल्याला बिशी घेतल्यात,